हो नाही म्हणता म्हणता ठरलेलं आमचं हे हळदी-कुंकू इतकं छान होईल ना, असं मला वाटलंच नव्हतं. खूप वेळेवर ठरलं. दादाने थोडं घरातलंच डेकोरेशनचं सामान काढलं, थोडं बाहेरून आणलं. त्याने आम्हाला डेकोरेशनला खूप मदत केली. वहिनीने पुसपास केली, आईने मस्त ही नथ काढून छान डेकोरेशन केलं. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमची गौरीसुद्धा आमच्या मदतीला आलेली होती. आणि घर इतकं छान दिसत होतं ना, सणासुदीला जेव्हा आपण घर सजवतो ना, अगदी मनापासून प्रसन्न वाटतं. आईने छान नथ तयार केली होती, तर आमच्या गौरीने असं छानसं नारळाचं झाड. मी पण मेकअप करून मस्त तयार झालेली होती आणि सगळ्यात मेन काम आमच्या गौरीने केलं ते म्हणजे चॉकलेट गोळ्या मिक्स करून ठेवायचा. सखीची आजी-आजोबा आलेले होते, दीदी होती, सगळ्यांसोबत तिने खूप छान-छान फोटो काढले आणि तोपर्यंत आईच्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या होत्या. सगळेच जमलेले होते. मग त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. सगळ्यात आधी सखीचं औक्षण केलं. ती इतकी शांत बसलेली होती. इव्हन आम्ही तिचं बोरनान करत होतो ना, तेव्हा पण ती खूप एन्जॉय करत होती. छान बोरनान झालं. मग मी आणि वहिनीने मिळून सगळ्यांना हळदी-कुंकू दिलं आणि आमच्या आईंनी सगळ्यांना वाणसुद्धा दिलं. लग्नानंतरचं हे माझं दुसरं हळदी-कुंकू होतं, जे माहेरी होतं आणि मस्त जोरात झालेलं होतं. चला, नंतर सगळ्यांना नाश्ता दिला आणि असा गोड संपला आमचा आजचा दिवस.